अध्याय दुसरा. एकत्र तेजदेवांचे उद्भव. त्यात देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी विनियोग. ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषीः श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदाः शाकंभरी शक्तीः दुर्गा बीजं वायुस्तत्वं यजुर्वेदः स्वरूपम्. श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग. ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित. ओम शोभे अक्षगदानी शक्ती परशु खंडा परशु घंटा धनुष कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूलापाश सुदर्शना धरी तसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरा पहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना. ओम ह्री ऋषिरुवाच. छंद अनुष्टुप. देवदैत्यांमध्ये पूर्वी शताद्व रण जाहले. महिषासूर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर. महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले. महिषासूर स्वर्गाचा इंद्र होऊनी बैसला. पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे. शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर. महिषासूर दैत्यांचा सांगती जय देवता. ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती. सूर्यचंद्र अग्नी वायू यमेंद्र वरुणादिका महिषासूर गांजुनी स्वये झाला अधीश्वर. स्वर्गीचे देव भूमीस फिरती हीन दीनते. मानवा परी पृथ्वीशी भोगती दुःख यातना. दैत्यांचे वृत्त सांगोनी जाहले शरणागत. नाशाया दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्यते. देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णू ते. क्रोधारक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताठल्या बहु. चक्रपाणी महाकोपी तेजवाहे मुखातुनी. ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले. इंद्रादी अन्य देवांचे तेज पाऊनी उद्भव. एकत्र जाहले सारे पर्वताकार उज्ज्वल. प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा. देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे. तिच्यातुनी निघेनारी प्रकाश पडला तिचा. व्यापले ते त्रिलोकांशी शिव तेजे जिचे मुख. यमराजाचिया तेजे केस डोईस वाढले. महत्तेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी. चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातुनी कटी. वरुणापासूनी जंघा नितंब तेज पृथ्वीचे. पदते ब्रह्म तेजाचे सूर्य तेजात आगळ्या. कारांगळ्या वसु तेजे कुबेराचेनी नासिका. प्रजापतीची या तेजे वाढले दात. देवीचे अग्नी तेजात त्रिनेत्र संध्यांशे भ्रुकुटी तिची. कानवायुतुनी झाले मिळाले देवतेजजे. त्यातुनी देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली. होता दर्शन देवीचे महिषासूर पीडित. प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले. एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकरे. एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रती. वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्नी दे. दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे. ऐरावताचा घंटा वज्रातुनी दिले. सहस्र नेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिधला दंड वरुणे पाश देवीशी. प्रजापती अक्षमाला
ब्रह्मा तो दे कमंडलू. रोमरोमी महातेज सूर्य देई भवानीची. प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला. क्षीर सिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी. देईकडे अर्धचंद्र दे केयूर बाहुशी. नूपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजिरी. मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये. निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो. अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देतसे. कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्लशे सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये. हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसा वयास्तव. नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे. पृथ्वी धरता महानाग शेष दे नागहार तो. अन्यान्य देवता देती अस्त्रशस्त्रादी भूषणे. एशी सन्मानिली देवी अन्यान्न देवतांनीही. उच्च स्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना. भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी. आकाशी शब्द उठला भरले नभ त्या गुणे. गगनी नाद मावेना नभही सान वाटले. विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप जाहला. कंपित जाहली पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती. भक्ती भावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले. त्रिलोकाक्षुब्ध पाहोनी उठले सज्ज दैत्य ते. सुसज्जीन दैत्य सेना सामोरी धावले त्वरे. महिषासूर महाक्रोधे म्हणे हे काय जाहले. सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरले तेज एशी देवी दिसे तया. पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर. व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता. सहस्रो भुजदंडाची देवी दाही दिशा दिसे. आरंभ जाहला युद्धा दैत्य देवीची तिथे. अस्त्र शस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या. महिषासूर सेनेचा चिक्षुर तो अधिपती. करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिकासवे. 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ. 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहनु. तीक्ष्ण रोम असी लोमा 5 कोटी रथींसवे. रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे. गजाश्री 1 कोटी ते घेऊनी परिवारित. 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे. सहस्रो ते महादैत्य ससैन्य वाहनातुनी. वाहने सहस्त्र कोटी महिषासूर त्या सवे. ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ हयातुनी. तोमर भिंडी पाल शक्ती फरसा खडक मुसळ. पट्टी शादी अस्त्रशस्त्रा प्रहार करती खळ. वधाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर. घेरली देवी दैत्यानी चालले युद्ध तुंबळ. उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हाणिती. फेकती पाश ते काही मारिती खडग कोणी ते. उद्योग सर्व दैत्यांचे दुर्ग देवीस मारण्या. क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते. थोडीही थकली नाही मुख म्ल्यान नसे जरा. शस्त्रास्त्र मारी दैत्याशी स्तविती ऋषी देवता. वाहन सिंह देवीचे वनात वणवा जसा. रणात असुरा मारी विचरे भय सोडनी. निश्वास सोडता देवी सहस्रो गण तक्षणी. सहस्र होनी दैत्या शस्त्रास्त्र मारती रणी. फरसा भिंदी पालाने खडगपट्टी घेऊनी. सामना घेती दैत्यांचा शूरवीर विलक्षण. निर्भय देवीचे नीते वधुनी असुराजना. नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा. त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी.
देवीशी हर्षवाया ते मुद मुदंग ठोकती गण भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती. शतावधी महादैत्य वधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारोनी तलवारती. करी द्विधा असुरांसी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ. शूलाने फाटली छाती शवलोळे भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर. तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी. छिन्न भिन्न पूजा झाल्या कुणाची मान खंडली. देवपीडक दैत्यांची गतप्रण कलेवरे. मधुनी तुटले कोणी जंघाज घाते दुखावले. एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी. तो शस्त्र घेऊनी धावे देवीशी युद्ध खेळण्या. तुटले देह दैत्यांचे कबंध वाद्य ऐकुनी. नाचती रणरंगी ते ताल सूर धरोनिया. खडग शक्ती रुष्टी हाती असंख्य धड धावती. देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती रथ हत्ती. अश्व तुटले वाहिले रक्त भूमीशी. चालण्या नूरली जागा रक्ताचे पाट चालले. अरण्या जाळतो अग्नी दैत्यसेना तशी रणी. क्षणात जाहली नष्ट जगदंबा महाबली. इंधन जळते तैसे दैत्य गेले मरोनी ते. लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर. आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तो करी. व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच वधले किती. देवीचे गणते लढती वधती दैत्य सैनिका. संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले. श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वितीयोऽध्यायः. श्री कुलदेवतार्चरणार्पणमस्तु. उवाच 1 श्लोक 68 एकूण 69 संपूर्ण 173.